हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर मी पण एकदम छान आहे. जेवण नाश्ता सगळं काही करून थोडा वेळ आराम करून मी आणि कायरो निघालो होतो आज तुळशीबागेत आणि रविवार पेठेत जायला. कारण मी घरूनच लिस्ट करून आणली होती की आता रक्षाबंधनला आपण जातोच आहे पुण्याला, तर तुळशीबागेत आणि रविवार पेठेत जाणं तर कंपल्सरीच आहे. कारण तिकडे जाऊन थोडीफार शॉपिंग केल्याशिवाय पुण्याला येण्याची मजा कंप्लीट होत नाही. आणि दरवेळेस मी जातच असते. तर आज मी आणि कायरो निघालो होतो ऑटो बुक करून तुळशीबागेत जायला. कुणाल कंपनीत गेला होता, तो आम्हाला तिकडूनच जॉईन करणार होता. तर सगळ्यात अगोदर ना आम्ही माझ्या नंदेच्या घरी जाणार होतो. तिकडे आम्ही कायरोला ठेवणार होतो आणि तिकडून मग आम्ही टू व्हीलरवर जाणार होतो. कारण प्रचंड गर्दी असते आणि कुणाल आम्हाला खाली घ्यायला आला होता. आम्ही 15-20 मिनटामध्ये पोचून गेलो होतो आणि इतकी ट्रॅफिक होती. पाऊस पण पडला होता. असं वाटलंच नाही की पाऊस थांबेल की नाही, कारण खूप जोरदार पाऊस आलेला, पण पाऊस पण थांबला आणि फायनली मग आम्ही पोचलो होतो. तर कायरोला त्याच्या फोईच्या घरीच थांबवणार होते मी, कारण तो मग सामान घेऊ देत नाही, फार गडबड करतो. आणि मग व्योम पण स्कूलमधून आला होता, तर त्यांची मस्ती चालू झालेली. कायरो खूप खुश झालेला. व्योमनी पटकन कपडे चेंज केलं आणि ते दोघं खेळायला लागलेले. आम्ही मग निघालो. पाऊस वगैरे काही नव्हतं, छान ऊन पडलं होतं. आणि तुळशीबागेचं एंट्रन्स म्हणजे तुळशीबागेला जायचा रस्ता स्टार्ट केल्या केल्या इतकी रोनक होती, इतकं सगळं छान मस्त, बरेचसे स्टॉल्स आणि त्यानंतर इतकी गर्दी होती रस्त्यांना. आणि इकडे आल्यानंतर जुन्या आठवणी ताज्या होऊन जातात. ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस नेहमी तुळशीबागेतून शॉपिंग करायचे मी. त्यावेळेस ना म्हणजे गर्दी नसायची आणि खूप मजा यायची. म्हणजे ते दिवस फार वेगळे होते. जेव्हा कधी मी पुण्यात येते त्यावेळेस मला ते दिवस आठवतात, आमच्या कॉलेजचे दिवस. एनिवेज त्यानंतर मग आम्ही आलो होतो रविवार पेठेत. तुळशीबागेत जायचं आम्ही कॅन्सल केलं, कारण खूप गर्दी होती. आतमध्ये गेलो असतो तर मग तिकडेच भरपूर टाईम वेस्ट झाला असता. आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे मला गणपती डेकोरेशनसाठी काही सामान घ्यायचं होतं, त्यानंतर कन्यापूजनसाठी घ्यायचं होतं. तर दरवेळेस मी रविवार पेठेतून घेऊन जाते रक्षाबंधनला ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस. तर ते सगळं सामान घेतलं. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो गणपती डेकोरेशनचं बघायला की काय आपल्याला घ्यायचं आहे कसं. आम्ही एक इमेज घेतली होती गुगलवरून आणि त्यानुसार आम्ही डेकोरेशन सगळं घेतलं. आणि फायनली मग आम्ही घरी जायला निघालो, कारण की खूप गर्दी होती आणि माझं खूप डोकं दुखत होतं. आता गर्दीची सवय नाही राहिली आहे, कारण नाशिकमध्ये इतकी गर्दी नसते, सगळं मोकळं मोकळं असतं. पण पुण्यातून शॉपिंग करायची मजा वेगळीच आहे. त्यामुळं मी येतच असते जेव्हा कधी आम्ही पुण्यात येतो त्यावेळेस तुळशीबागेत किंवा रविवार पेठेत. रविवार पेठेत येणं तर फार कमी होतं, कारण तिकडे सगळं होलसेल मार्केट आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर तिकडे जाण्यात अर्थ आहे. जर आपल्याला कमी क्वांटिटी हवी असेल, थोडंसंच काही पाहिजे 1-2, तर तुळशीबागेमध्ये भरपूर व्हरायटी आहे. तिकडे मस्त गोष्टी भेटतात, तिथूनच मी नेहमी घेत असते. तर घरी आल्यानंतर ना ताईनी मस्त गरमागरम चहा कॉफी दिला होता, कारण डोकं दुखत होतं ना, चहाची गरज होती. मी ब्लॅक टी घेतला, कुणालनी ब्लॅक कॉफी घेतली. जे सामान आणलं होतं ते दाखवलं आम्ही आणि त्यानंतर मग सामान परत रिटर्न गाडीमध्ये ठेवून दिलं, कारण थोडा वेळ रेस्ट करून बसून आम्ही लगेच घरी जायला निघणार होतो. कायरव आणि व्योम मस्त रमले होते, त्यांना मस्त मजा आली होती. नेक्स्ट डे पण आम्हाला लगेच म्हणजे जायचं होतं दुसऱ्या नंदेकडे, कारण रक्षाबंधन सेलिब्रेशन आम्ही तिकडेच करणार होतो. सो स्टे ट्यून गाईज, मी रक्षाबंधनचा पण व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. हॅपी रक्षाबंधन इन ॲडव्हान्स टू ऑल ऑफ यू. त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो होतो आणि घरी पोचता पोचता आम्हाला बराचसा अंधार झाला होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.